जेवण आता आपलं जरा इमोशनल झालाय. हाय गाईस आज आपल्या लाडक्या शहा मॅडमचं आपण फेअरवेल घ्यायचं ठरवलेलं आहे डिपार्टमेंटला. आमची मॅम जाणार आहे, मॅम आम्हाला सोडून जाणार आहे. आज आमच्या फेअरवेल आहे, त्यासाठी आम्ही 25 रुपये देऊन केक आणलेला आहे. डिपार्टमेंटची सगळ्यात भारी मॅडम, डिपार्टमेंटच्या सगळ्यात भारी मॅडमचा आज फेअरवेल आहे. आणि दुर्दैवाने ते चालले तर खूप वाईट वाटेल. त्यांना वाटत असेल की सगळे इथे अमृता मॅडमसाठी आलेत, म्हणजे आलेतच पण सगळे मेन हेतून आलेत ते म्हणजे गिफ्ट खाण्यासाठी. पण आमच्या फेवरेट मॅडम होत्या आणि होते. मार्क खूप चांगले द्यायचे, टी पण चांगले द्यायचे आणि असाइनमेंट पण कम्प्लीट नाही केली तरी चालेल. तेवढं हा आपला मॅडमचा केक आहे. फेअरवेल साठी आम्ही मॅमला केक आणलेला आहे. आजचा यो मुलांचा क्रेज बघू शकता इथं किती मोठा क्रेज आहे. ही सगळी आमची ENTCची क्लासमेट्स आहेत. तर गाईज आता तुम्ही बघितलं आमचे एक मॅम सोडून चालल्या, तर त्यांचं किती क्रेज आहे आमच्या डिपार्टमेंटमध्ये. त्यांच्यासाठी केक आणलेले आहेत आपण. बघू शकता मॅमवर आमच्या सगळ्यांचं किती प्रेम होतं. तर काय आता आमच्या सगळ्यांचा फोटो काढणार आहे आम्ही मॅमसोबतचा फोटो मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन, नक्कीच दाखवेन. तर मॅम आता आमचा गिफ्ट अनबॉक्सिंग करतात. बघू आपण मॅमला आपलं गिफ्ट आवडते का नाही. मी पण खूप इच्छुक आहे बघायला, मलाही गिफ्ट काय असेल माहित नाही अजून. हो Happy farewell to our ma'am. We will miss you and think you often. And no matter where you go, you will be remembered. You are with warm wishes for good luck and happiness in your old youth. तर आता बाहेर फोटो काढणार आहे आणि मॅडमला आताच आमचं गिफ्ट खूप आवडले. मॅडम थोडा इमोशनल झाल्या होत्या, पण मॅडमनं त्यांचे आसू आपल्या डोळ्यातच लपवले, बाहेरून दिलेले. इमोशनल झाले मी आता आतला वल्ला गेला. गाईस तुम्हाला खरं खरं सांगतो, अर्धीपेक्षा जास्त मुलं या केकवर टपून आहे. तर गाईस तुम्ही बघू शकता इथं मुलं आपल्या आपल्या मनातली गोष्टी मॅमच्या डायरीमध्ये लिहित आहेत. खरं सांगायला गेलं तर आतापर्यंत ह्या 4 वर्षामध्ये अशी एकही मॅडम नाही त्या मॅडमच्या आम्ही शिवाय खाल्ल्या नाही. त्या मॅडम सोडल्या तर सगळ्यांनी आम्हाला बोलल्यात, म्हणजे हे शहा मॅडम एकदम सपोर्टिव्ह होत्या. कधी अभ्यासाचा, कधी लॅबचा, कधी लेक्चरचा ताण दिला ना. मार्क तर असे भरभरून देत होते. कधी आम्हाला लेक्चर केलं, कधी ह्यांच्या विषयात आम्हाला डी ग्रेड भेटला ना, बाकी सगळीकडे बघितलं म्हणजे कधी आम्हाला लेक्चर मध्ये असो, लॅब मध्ये असो, कधी बघितलेले नाहीये. कधी आमचा असं आम्हाला कधी टार्गेट केलं काही केलेलं नाही. अशा मॅडम परत कोणी नाही. होय आम्हाला आणि भेटणार पण परत. म्हणजे आपण असं म्हणतो ना की शाळेत आम्हाला आपल्याला भेटणार, शाळा शिक्षण भेटतात, चांगले कॉलेजमध्ये भेटणार. पण यावेळेस जीवन आता आपलं जरा इमोशनल झालाय.
त्या डोळ्यातून पाणी येते. ए मध्ये रडायला येतो मध्ये कशाला मॅडम खरंच guys, मॅम खूप चांगल्या होत्या. तुम्ही आता मुलांचं रडता रडता ह्याला हवेत उचललं गाईज. रडता रडता बघू शकता तुम्ही. अंत्यसंस्कार. चला की मला वाटते केक तर आम्ही भरभरून खाल्लाय. केक तर मला भेटलाच नाही. भेटला नाही का भेटला नाही माहितीये का आम्ही मध्ये नोट लिहित होतो बाहेर खाप हा एक पार पुरी असं असं इथं इथला इथपर्यंत असं खरडून. खतम पोरांना जाऊ द्या याच्याबद्दल माझ्या मित्रांना केक भेटलेला नाही. मित्रांनो मी एवढा तुकडा खाल्ला फक्त लाजत लाजत एवढा तुकडा खाल्ला. विचार आला मित्रांचा तुम्ही एवढाच खाल्ला एवढाच खाल्ला. एवढा एवढा तर खाल्ला मला ते पण नाही भेटला. माझं असं म्हणणं आहे मॅडम माझ्या प्रोजेक्ट गाईड आहेत आता माझा प्रोजेक्ट कसा होणार आहे मॅमलाच विचार. दुःख मॅम म्हणलं तर झालं संपलं. दुःखच आहे अलग. तर तुम्ही बघू शकता मॅडमचं आपलं किती प्रेम आहे मुलांचं पण मॅडम मुलांचं पण मॅमवर किती प्रेम होतं तुम्ही हा. बघू शकता. काही मुलं रडले पण येतात. केक किती जास्त होता पण मॅडम सगळ्या मुलांना दिला हा ते पण आहे. ते मग ते खूप चांगलं वाटलं केक भेटला आपल्याला हम्म. खायला चांगला होता केक चांगला होतं की. कॉन्ट्री बसून तसं मला नाही भेटला त्यांच्यानी खाल्ला असेल. तू दोनदा खाल्ला ए नाही बाबा. बरोबर काय नाही चांगलं होतं मस्त हो, झालं तर चला गाईज भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आजच्या ब्लॉग मध्ये आपण एवढंच होतं. सो सी यू इन दी नेक्स्ट व्हिडिओ. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. बाय बाय.